तर झाला असं एक आम्ही दिलंय बबलूला काढून घरातून, त्यामुळे बबलूने त्याचं नवं घर बनवलंय इथे. आज जिथे तो बसलाय तिथे. अरे यार, तुला हे सोडून दुसरं काही सुचत नका. घराचं उद्घाटन नाही. माझा कान खरंच आवाज येऊ राहिला. नाही ना बबलो. नाही यार, नाही राव, लय मोठा आवाज येतो राव तो. इकडचा आवाज लय मोठा होता. माझा कान कसं दुखू राहिला. एक काम करू, नाही तर मग तुला घर नाही दाखवायचं का? बर, घराचं एकदा उद्घाटन करायचं का? नाही झालंय उद्घाटन. त्याला उद्घाटन. अरे नाही यार, उद्घाटन चला झालंय. भयानक फालतू उद्घाटन चला आहे. guys, तो मेरे घर में आएंगे आज. हा तर मग मी घरात काढून टाकलं म्हणून मी हे माझं घर तयार केलंय. दिसायला एक बाज दिसती पण याच्या हात नाही. सॉरी खाली या, खाली थोडं. हा चोर काही माझं. हा तर मी जाऊन दाखवतो आता. ही थोडं जायची पद्धत थोडी कॅज्युअल आहे. असं थोडं असं आणि त्याच्यानंतर असं आपण कसं लागतंय. द्या इकडे तुम्हाला दाखवतो आतून. येतं बघा, योग असं समोरचा माणूस दिसतो. परत आपलं घर असं इकडं आपल्या स्टोरेज रूम पण आहे बरं का भाऊ. नाही बघा, सगळं वस्तू पुस्तक गादी बिदी उशी सगळं तकिया सगळं आपलं तर हे माझं स्वतःचं घर आहे जे मी हाताने बनवलंय. आणि आपण बघू शकतो कसं आहे इथं सगळं म्हणजे पाणी बिनी सगळं ठेवलं. झाली राहायची सोयच झाली, बाकी काय. आणि वरती थोडं छत आपली छोटी आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण होतं ॲडजस्ट. आणि तसंच इथं थोडं गरम पण होतं म्हणून आपण फॅनची सोय पण केलेली आहे बघा. आपला फॅनचा स्टँड दिसत असेल, याच्यात आपण असं फॅन लावून टाकायचा. इथं हे बघा असं आतमध्ये फॅन बसवतो बरं का. त्या फॅनमुळे आपण सगळं करू शकतो बाकी. आणि हे बघा, हे असं वर करता येतं बरं का, जिने बंद होऊन जातंय. झालं का बंद? बंद कर. अरे तो ये गंदा सीन हो रहा है. बाकी चल रहे. ओके, तर तुम्ही पाहिलेच असेल बबलूचं नवं घर जे आम्ही त्याला काढून दिल्यानंतर. आणि त्याच्यात मला एक सिक्रेट ऍक्सेस भेटलेला आहे त्याच्या घरचा. तो म्हणजे त्याच्या घरचा ऍक्सेस इकडून सुद्धा आहे, लाईक असा. म्हणजे हा त्याच्या स्टोर रूमचा ऍक्सेस आहे, जिथून आपण त्याची वस्तू काढू शकतो. त्याला करणार सुद्धा नाही. ओके, तर आपण त्याचं घर बंद करू. पूर्ण पॅक कर. ओके नीट उघडा नाही राहिलं पाहिजे. हा. आणि मी तर झोपू शकतो. तर बबलू त्याची मौज मस्ती घालू शकतो इथं. आणि आता बसलाच इथं आपण वरती झोपू शकतो. 2000 years later. उंच घर बनायचं नाही. हा, एक पॉइंट तुला. माझं आहे तुझं आहे का? इतकं खाली असतं का? बरोबर आहे. 3 पॉइंट. यार शंभू, कोणत्या लेवल राहिल तू? जागी का जवळची जवळ. पटापट खेळा. नाही
3 3. हा तेच 3 4. बोला आता शंभू आता सर पॉइंट 4 4. पॉइंटच नाही भेटले पाहिजे असं खेळायला पाहिजे. आता याच्यातले कोणते कोणाचे 6 5. कोणते कोणाचे रे 6 5. 11 8. पळायलाच पाहिजे. हात लागेल हात नसला लागेल तर नाही 12 10. काय खेळ राहिले राव हे. त्यांनी एक चांगले शॉट घेतले. डबल टच. हा डबल टचला पॉइंट आहे. 2-0. मधी डबल टच. कालून 4 4 तो आहे. बॉल किती कालून आहे. यायला पाहिजे पुढं काय वरती ये. तर हे गाईज आता आम्ही आलोय क्रिकेट खेळण्यासाठी आणि इथे चालली टीमची वाटावाटी. मी कोणाची टीम कडून आलोच. ओके तर मी बबलूच्या टीम कडून आहे. जिंकलं तर जिंकलं, हारलं तर हारलं टीम कडून. हे कोणतं छापा ना काटा काटा आहे. काटा ना काही बॅटिंग. तर आता बबलू करतोय बॉलिंग. चलय तर फायनल 100 आउट करून आमच्याकडे बॅटिंग आली. आमचा बॅटर आणि आता आम्ही बसणार आहे. आणि हे कॅच होता पण कॅच नाही झाला.
3 रन गाईस, 3 रन. तर 3 रन झाले आमचे आणि आता आम्हाला 37चं टार्गेट आहे. बबलू आपलं टार्गेट कितीचं आहे? 37 गाईज. 3 रन झाले. म्हणजे अजून 34. अजून फक्त 34 काढायची. यो गाईज यो. शोधायलाच टाइम जाऊ राहिला गाईज. आणि झाले 4 रन. हो हा तेच 5 रन. अजून फक्त 32 रन गाईज. फक्त तेवढेच आहे. एका प्लेअरने सुद्धा काढले तरी लय होतील. आणि पुढच्या बॉलला आणि हा एक रन नाही. हे झालंय आणि हे तर आता इथं कॉन्ट्रोवर्सी चालू आहे गाईज. आपण कॉन्ट्रोवर्सीची मजा घेऊ गाईज. तिथं त्यांची कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. हो गाईज खूप घाम येतोय. ठीक आहे. पहिलेच बॉल आऊट झाला होता पण ते तसं नव्हतं. सो कॉन्ट्रोवर्सी सॉल्व झाली आहे. पण पुढचा जो बॉलर आहे आपला तो खूप पेटलेला आहे आणि त्यांनी मारला बॉल आणि हे डायरेक्ट रन 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 रन. हो गाईस फक्त 30 काढायचे. ते तर असं काढीन बबलू, कारण की मला तरी एवढं चांगलं नाही क्रिकेट. आणि हे यांचा बॉल गेला. ओ माय गॉश वाचला. आमची विकेट वाचली गाईज. सो यो गाईज फायनली आता आम्ही आलो घरी. खूप थकलो गाईज. क्रिकेट आधी व्हॉलीबॉल खेळा मग क्रिकेट खेळ. खूप थकलो गाईज. तर ठीक आहे आता आवरून घेतो मी. मग बघू पुढे काय होतं. सो A little longer than a few minutes later. So hey what's up guys, welcome back to another vlog. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग काहीतरी स्पेशल आहे कारण की जसं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे सगळ्यांनाच. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मग काहीतरी खेळायला पाहिजे. तर ठीक आहे मग आज आपल्याकडे काही खेळायचं साहित्य आहे जे की मम्मी पप्पांनी आणलेलं आहे. तर ठीक आहे मी ते तुम्हाला दाखवतो एक एक करून. तर पहिला प्रोडक्ट आहे आपल्याकडं बॅडमिंटन. तर आपण रॅकेट काढू पहिले. तर आपल्याकडे 2 आर्टिफिशियल फेदर वाले हे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात? काय फ्लावर म्हणता येईल. हा फुलं त्याने बॅडमिंटनची 2 फुलं आहे आर्टिफिशियल फेदरवाले आणि एक फेदरवाला आहे. तर आपल्याकडे टोटल 3 फुलं आहेत जे की घेतलेले आहे. ॲब्सोल्युटली याच्यात तर नाही आलेले. तर ठीक आहे. आणि यानंतर आहे आपल्याकडं बॅडमिंटनचे रॅकेट्स जे की आपण काढू. तर हे अशी काहीतरी रॅकेट आहे जी की म्हणजे इथे थीन आहे, इथे चांगली ग्रिप आहे पकडायसाठी. ठीक आहे. तर अशा आपल्याकडं 2 रॅकेट आहे हे अशा. तर ठीक आहे हे अजून तर आपल्याकडे दुसरा प्रोडक्ट आहे बॅट जी की माझी नाही आहे बबलूची आहे. तर ठीक आहे त्याची काय असेल आपण खेळण्यात आम्ही दोघेही. तर ही त्याची बॅट आहे जी की मस्त आहे. ग्रिप सुद्धा खूप मस्त आहे गाईस कारण की बबलून सिलेक्ट केलेली आहे बबलूला माहिती. तर ठीक आहे. आणि तुम्ही याची डिझाईन बघू शकता. इकडं हे पुमाचा लोगो आहे आणि इथे मागेही लोगो आहे आणि खाली 6 आहे ॲज अ 6 आणि साईडनी
युओ स्पीडची कंपनीचं नाव आहे. ठीक आहे, असे काही ते बॅट आहे. त्यानंतर आपल्याकडं पुढचं प्रोडक्ट आहे. आपल्याकडे पुढचं प्रोडक्ट आहे की कॅनन बोर्ड काहीच, जो की ऑलरेडी होता आमच्याकडे, फक्त तेच रिनोव्हेशन झालेलं आहे. कारण की हा कॅनन बोर्ड होता, त्याचं हे नाही होतं आपल्याकडं, त्याचे पीसेस नव्हते. तर ठीक आहे, आपल्याकडं ते सुद्धा आहे, याचे पीसेस आहे. आणि आणि अजून सामान आहे, जसं की स्ट्रायकर आहे आणि पावडर आहे. तर ठीक आहे, एवढे अजून एवढेच आहे. पण ते आपल्याला अख्खं सुट्टीवर जाईल. ठीक आहे, पुढच्या ह्याच्यात तुम्ही पहा कसं आपण खेळतोय सगळं सामान.